मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे एका पडक्या वाड्याची गोष्ट. लेखक अविनाश पवार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. इकडे बाहेर अतुल आणि इतर गावकरी रमेश काका आणि दाम्याची वाट बघत बसले होते. बराच वेळ झाला तरी त्यांचा कोणताच पत्ता नव्हता. तासाचे 2 तास झाले पण वाड्यामधून त्यांचा कोणताही प्रतिसाद येत नव्हता. शेवटी समीर आणि सयाजी हे 2 गावकरी त्यांना आज शोधण्यास निघाले. इकड तिकडचा कानुसा घेत ते दरवाजाजवळ पोहोचले. दरवाजा उघडाच होता. आतमध्ये जाऊन त्यांनी हाका मारायला सुरुवात केली पण कोणताच प्रतिसाद येत नव्हता. वातावरणाच्या आकस्मिक बदलामुळे दिवसाढवळ्या गडद अंधार पसरला होता. त्यात आता या वाड्यात काय दिसणार. चौकडे फक्त काळाकुटा अंधार आणि कुबट वास पसरला होता. त्या अंधारात चाच पडतच ते दोघे शोध घेत होते. अचानक त्यांना कुणाच्या तरी विदीर्ण हसण्याचा आवाज आला. तो आवाज हळूहळू मोठा होत होता. त्या दोघांची त्या आवाजाने भंबेरी उडाली. इकडे तिकडे ते त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागले. नेमका आवाज येतोय कुठून हेच त्यांना समजत नव्हते. त्यांना टुपूक टुपूक असं वरून काहीतरी गळण्याचा आवाज आला. 2-3 थेंब तर सयाजीच्या हातावर पडले. तसा त्याने हात झटकला. हलकेच हात नाकापाशी घेऊन गेल्यावर त्याची फक्त शुद्ध हरपण्याची बाकी होती. ते थेंब रक्ताचे होते. समीरला हळूच इशारा करत त्याने स्वतःजवळ बोलावले आणि सांगितले. तसा तोही हादरला. त्यांनी कसेबसे वरती मान करून पाहिले तर वाड्याच्या छताडाला चिकटून 2 लाल भडक डोळे नजर रोखून त्यांच्याकडे पाहत होते. त्या डोळ्यातून रक्त ओघळत होते. एका कुंशी नजरेने ते डोळे त्या दोघांकडे पाहत होते. आता आपला अंत निश्चित आहे असे त्या दोघांनाही कळून चुकले. तसे त्यांनी जोरात दरवाजाकडे धाव घेतली. तसे ते खुंशी डोळे जोरात हसायला लागले. तो गोलाकृती दरवाजा धपकन त्या दोघांच्या अंगावर पडला आणि उरले सुरले काम त्या डोळ्यांनी पूर्ण केले आणि ते दोघी जागीच गतप्राण झाले. समीर आणि सयाजी जाऊनही बराच वेळ उलटला. त्यांचा काही पत्ता नाही. आता त्या वाड्यात जाण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. अतुल आणि गावकऱ्यांनी जोरात कित्येक आवाज देऊन पाहिले पण कसलाच प्रतिसाद त्या वाड्यामधून मिळत नव्हता. अजून 2-2.5 तास थांबून निराश मनाने ते गावाकडे निघून गेले. गावात पोहोचताच क्षणी त्यांनी सरपंचांचे घर गाठले. सरपंचांना घडलेली हकीकत गावकऱ्यांनी थोडक्यात सांगितली. सरपंच डोक्याला हात लावून बसले. एकाएकी गावातील 5 माणसे गायब होतात म्हणजे काय? नक्कीच काहीतरी अजब घडले आहे. सरपंच आणि गावकरी सरपंचांच्या आजोबांकडे गेले. त्या वाड्याचा 100 वर्षापूर्वी जो इतिहास घडला होता तेव्हा आजोबा 15 वर्षाचे होते आणि त्या प्रसंगाचे एकमेव साक्षीदार होते. तेच यातून काहीतरी उपाय शोधतील याची खात्री सरपंच आणि गावकऱ्यांना होती. आजोबांचे आता वय झाले होते. मोठ्या मुश्किलीने त्या अंथरुणाला खिळून मृत्यूची वाट बघत ते जगत होते. सरपंच आणि गावकरी आजोबांकडे जाऊन बसतात व घडलेला प्रकार त्यांना सांगतात. ते सर्व ऐकून घेतल्यावर आजोबा म्हणाले, हे एक ना एक दिवस घडणार होते. ते आज घडले. ह्या वाड्याने 100 वर्षापूर्वी असाच हौदोस घातला होता. अनेक माणसे मारली होती. तेव्हा रंगारी बाबांच्या कृपेने त्या शक्तीला कैद करून तात्पुरते व्यसन घातले होते. रंगारी बाबांकडेही त्यावर कायमस्वरूपी उपाय नव्हता. त्यांनी गावकऱ्यांना विश्वास दिला, माझ्या सिद्धेने एक दिवस नक्कीच्या शक्तीला कायमची मात देईन असे म्हणून ते तपस्येला निघून गेले. पुन्हा ते काही परतले नाहीत आणि गावातल्या लोकांनी स्वतःला शिस्त लावली. कुणी तिकडे कधी फिरकले नाही. त्यामुळे आजपर्यंत गाव सुरक्षित होता. पण आज कुणीतरी अजाणतेपणी ते शक्तीला जागृत केले आहे. आता ती शक्ती गावाला विनाशाकडे घेऊन जाणार. 100 वर्षापूर्वी वाड्याच्या हद्दीतच असणारी ती शक्ती आज गावात येऊन पूर्ण गाव उद्ध्वस्त करू शकते. रंगारी बाबाच्या गोष्टीतून आपल्याला बाहेर काढू शकतील. ते आज या जगात असतील नसतील पण नक्कीच त्यांनी
तशी सिद्धी प्राप्त केली असणार. रंगारी बाबाबद्दल गावातील मारुतीच्या मंदिरातील पुजारी सांगू शकतील. तुम्ही त्यांची भेट घ्या. इकडे स्वातीला हळूहळू शुद्ध येत होती. ती कुठे आहे हे तिला काही समजत नव्हते. चहूकडे फक्त काळाकुट्टा अंधार. त्या अंधारामुळे ती फार दचकली. कशीबशी ती चाच पडत उभी राहण्याचा प्रयत्न करत होती, पण अंगात तेवढं बळ होतंच कुठे. अचानक त्या ठिकाणी मंद प्रकाश पसरला. त्या मंद प्रकाशात एक आकृती हळूहळू अवतरली. तिचा तो अवतार पाहून चक्क भूतेही घाबरतील असा होता. कमरेपर्यंत लांब सोडलेले केस, रक्ताळलेले लाल भडक खुनशी डोळे, चेहऱ्यावर हातापायांवर जखमा, त्यातून वाहणारं भळाभळा रक्त, अंगावर जीर्ण झालेले मळकट कपडे, त्याचा तो पसरलेला कुबट वास. त्या आकृतीचा एक पाय गुडघ्यापासून पुढे नव्हता, त्यामुळे ती अधिकच आकराळ विकराळ विदारक दिसत होती. आता शुद्धीत आलेल्या स्वातीला हे पाहून पुन्हा भोळ आली आणि ती पुन्हा बेशुद्ध अवस्थेत गेली. निनाद हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत होता. त्या प्रसंगामुळे त्याला एक जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. त्याचे डोळे सताड उघडे, तोंडातून एक शब्द फुटेना. फक्त नावाला त्याचे हृदय चालू होते. औषधांनाही तो प्रतिसाद देत नव्हता. कोणत्याही क्षणी त्याचे हृदय बंद पडेल की काय अशी गत झालेली त्याची. बाहेर अतुल आणि मीना काळजीत बसले होते. त्यांच्याकडे सर्व बघण्या वाचून कोणताही पर्याय नव्हता. ते कुठेही गेले तरी आकृती त्यांचा पाठलाग सोडणार नव्हती आणि ते आईवडिलांना नातलगांना बोलवू शकत नव्हते, कारण मृत्यूच्या दाढेत कोण म्हणून स्वतःच्या आईवडिलांना इतरांना ढकलेल. सरपंचांनी त्यांची समजूत घातली होती. जेवढे लोक गावात येतील ते इतिहास होतील. ते बाहेरच सुरक्षित आहेत. त्यांना इथे बोलवू नका. आपण लवकरच यातून मार्ग काढू. कालच्या वाड्यातील घटनेमुळे वातावरणात सारखा बदल होत होता. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. ज्या गावचा रोजचा कारभार नित्यनेमाने चाले, आज तेच गाव चिडीचूप झाले होते. सरपंचांनी 2-3 गावकऱ्यांना सोबत घेऊन मारुतीचे मंदिर गाठले. मनोभावे पूजा केल्यानंतर त्यांना जाणीव झाली, मंदिरामध्ये अलौकिक शक्ती आहे. साक्षात मारुतीरायाची कृपा आहे. मग त्यांनी ठरवले, गावावर अजून काही मोठे विघ्न आलेच तर सर्व गावकऱ्यांना मंदिरात आसरा घ्यायला सांगू, असे त्यांनी मनाशी ठरवले. पुजाऱ्याची भेट घेऊन सरपंचांनी पुजाऱ्याला विचारले, हे रंगारी बाबा आता कुठे असतील? पुजाऱ्याला आलेल्या सर्व संकटाची कल्पना होती. तसे ते म्हणाले, माझे वडील जेव्हा इथे पुजारी म्हणून होते तेव्हाच रंगारी बाबा कालवश झालेत. हे ऐकून सरपंच निराश मनाने खाली बसले. तसे त्या पुजाऱ्याने पुढे बोलायला सुरुवात केली. रंगारी बाबांचा एक शिष्य तेव्हा भेटायला आलेला. त्यानेच ही खबरबात सांगितली. तेव्हा नदीच्या तीरावर रंगारी बाबांची पूर्ण कुटी होती. पुढे ते कालावश झाल्यानंतर त्यांच्या शिष्याने ती पूर्ण कुटी पलीकडच्या भोज डोंगराच्या पायथ्याशी गावानजीक हलवली होती. त्यानंतर मात्र तो शिष्य कधी इकडे आला नाही. कदाचित ते शिष्यच या संकटाचे मूळ आणि उपाय सांगू शकतील. त्यामुळे तुम्ही लवकरच मार्गस्थ व्हा. सरपंचांनी पुजाऱ्याचे म्हणणे ऐकले व ते तडक तिथूनच सोबत आणलेल्या 2-3 गावकऱ्यांना घेऊन निघाले. पावसाची संततधार अजूनही सुरूच होती. गावामध्ये कोणीच घराबाहेर निघत नव्हते. त्या क्रूर शक्तीचे गावावर आलेले संकट अधिकच गडद होत चालले होते. मृत्यूचा एक खेळ सुरू होणार होता. त्याची सुरुवात आजीपासून झाली. आजी डोक्याला हात लावून घरी एका कोपऱ्यात बसली होती. एकाएकी घडलेल्या सर्व प्रकारामुळे ती भेदरून गेली होती. मुलांची तिला चिंता सतावत होती. अचानक आजीला कशाची तरी चाहूल लागली. समोर पाहते तर एक आकृती विचित्र हसत उभी होती. त्या आकृतीचा तो विचित्र अवतार पाहून आजीचं उरलं सुरलं अवसान गळाले आणि तिचे हृदय बंद पडले. ही एक सुरुवात होती अंताची. जोपर्यंत सरपंच काही ठोस उपाय घेऊन येणार नाहीत तोपर्यंत ही मृत्यूची मालिका अखंडितपणे चालू राहणार होती. आणि तिकडे ती आकृती सरपंचांच्या आजोबालाही देवाघरी पाठवून मोकळी झाली होती. सरपंचांनी सोबत असलेले गावकरी आडपूरचा डोंगर ओलांडून भोज डोंगरापर्यंत पोहोचले होते आणि आता भराभर डोंगर उतरून पायथ्याशी जात होते. इकडे त्या क्रूर शक्तीचा हाहाकार गावात सुरू होता. गावातील एकामागून एक माणसे मारली जात होती. गावात नुसता आक्रोश सुरू होता. उपचार घेत असलेल्या निनादवरही त्या क्रूर अनामिक शक्तीने हल्ला चढवला. अगोदरच मरणासन्न अवस्थेत असलेल्या निनादला तो हल्ला काही झेलता आला नाही. त्यातच तो गतप्राण झाला. समोर घडलेल्या प्रकारामुळे अतुल आणि मीनाचेही
अवसान गळाले होते. आपला जीवलग सखा निनाद गेल्याने ते भावनाविवश झाले होते. अनामिक शक्तीचे पुढचे सावज आता अतुल आणि मीना होती. अतुल आणि मीना जिकडे वाट फुटेल तिकडे जीवाच्या आकंताने धावत सुटले होते आणि ती शक्ती त्यांचा पाठलाग करत होती. नियतीने आता आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची पूर्ण कल्पना त्यांना आली होती. सरपंच आणि गावकरी पायथ्याशी उतरून आले तसे त्यांना तिथे एक पूर्णकुटी दिसली. त्या पूर्णकुटीमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना एक तपस्वी साधू ध्यानस्थ बसलेले दिसले. तसे त्यांनी साधूंना नमस्कार केला. साधूंनी डोळे उघडले तसे सरपंच पुढे म्हणाले, आपणच आहात का रंगारी बाबांचे शिष्य? हो, मीच आहे गुरु रंगारी बाबांचा शिष्य. माझे नाव अंगारी बाबा. बोला, तुम्ही कशासाठी आला आहात? असे तेच पूर्णवाणीत सरपंचांना म्हणाले. सरपंच म्हणाले, गावावर मोठे संकट आले आहे आणि पुढची हकीकत त्यांनी थोडक्यात अंगारी बाबांना सांगितली. तसे अंगारी बाबांनी बोलायला सुरुवात केली. तुमच्या मदतीसाठीच मी आजपर्यंत देह सोडला नाही, नाहीतर केव्हा समाधिस्थ झालो असतो. माझे गुरु रंगारी बाबांनी मला त्या वाड्याची पूर्ण हकीकत सांगितली आहे. त्या वाड्याचे रहस्य आणि उकल मी सांगितल्याशिवाय मी मरू शकणार नव्हतो. असे म्हणत त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. जंगलातील अलीकडच्या भागात असलेला तो वाडा ब्रिटिशकालीन आहे. अंदाजे आतापासून 150 वर्षापूर्वी त्याचे बांधकाम झाले असावे. त्या वाड्यामध्ये तात्कालीन एक इंग्रज अधिकारी रॉबर्ट आणि त्याची पत्नी नॅन्सी राहत होती. त्यांना एक 20 वर्षाची मुलगी होती. तिचे नाव प्रिन्सी. प्रिन्सी जन्मताच एका पायाने आधू होती आणि तिला बोलताही येत नव्हते. जन्मताच ती स्वतःच्या वाट्याला अतीव दुःख घेऊन आली होती. ती तिच्या चेअरशिवाय कुठेही जाऊ शकत नव्हती. रात्रंदिवस ती त्या चेअरलाच खिळलेली असायची. रॉबर्ट आणि नॅन्सीचा प्रिन्सीवर खूप जीव होता. ते लवकरच नॅन्सीचं ऑपरेशन करून तिचा आवाज आणि तिच्या आधू पायाला कृत्रिम पायाचा आधार देणार होते. प्रिन्सीला ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे. सर्व काही सुरळीत सुरू होते. वाड्यामध्ये गावातीलच 2 माणसे नोकर म्हणून काम करत होती. एक दिवशी रॉबर्ट आणि नॅन्सीचा एका अपघातात मृत्यू झाला आणि प्रिन्सीवर दुःखाचे संकट कोसळण्यास सुरुवात झाली. प्रिन्सीला आपले आईवडील या जगात नाहीत याची कोणतीही खबर नव्हती. त्या नोकरांना ही बातमी समजली, पण त्यांनी प्रिन्सीपासून ही गोष्ट लपवून ठेवली. त्या नोकरांना वाड्यातील संपत्तीचा मोह झाला. त्यांनी हळूहळू वाड्यातील संपत्ती लंपास करण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी प्रिन्सीवर अमानुष अत्याचार केले. अत्याचारांनी घायल झालेल्या प्रिन्सीला तसेच तिथे खितपत सोडून त्या नोकरांनी वाड्याला कुलूप मारले. एका पायाने आधू असलेल्या प्रिन्सीला हे सर्व असह्य होते, तरी ती मात्र आईवडील येतील या आशेने प्राणमुठीत घेऊन तशीच पडली होती. वाड्यात घडलेल्या घटनेची कोणालाच काही कल्पना नव्हती. वाड्याच्या फाटकाला असलेले कुलूप पाहून त्या रस्त्याने जाणाऱ्या गावकऱ्यांना आतमध्ये कोणी असेल असे कधीच वाटले नाही. थोड्याच दिवसांनी प्रिन्सीचे ऑपरेशन होऊन ती इतरांसारखी खेळणार आणि बागडणार होती, पण नियतीने तिच्यासोबत उलटी खेळ खेळली होती. दिवसामागून दिवस गेले. प्रिन्सीने आईवडिलांच्या आशेतच आपला प्राण सोडला. उरला होता तो फक्त तिथे एक सांगाडा. हळूहळू मग वाड्याने भयान रूप धारण करण्यास सुरुवात केली. प्रिन्सीची अतृप्त आत्मा वाड्यामध्ये वास करू लागली होती. पुढे काही दिवसांनी ते 2 नोकर पुन्हा संपत्तीच्या लोभापायी वाड्याकडे आले. त्यांनी वाड्याचे फाटक खोलून आतमध्ये प्रवेश केला, मात्र ते पुन्हा काही बाहेर येऊ शकले नाहीत. नियतीने त्यांच्या पापांची शिक्षा त्यांना याच जन्मी दिली होती. प्रिन्सीचा बदला पूर्ण झाला होता, पण तिच्या काही अतृप्त इच्छामुळे तिला मुक्ती मिळू शकली नाही. तिचे आईवडील तिचे ऑपरेशन करून तिला नवसंजीवनी देणार होते, पण तिचे ते स्वप्न अपूर्णच राहिले आणि आईवडिलांची ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे तिचा आत्मा मुक्त होत नव्हता. पुढे त्या अतृप्त आत्म्यांचा हौदोस वाढू लागला. आजच्यासारखेच गहिरे संकट तेव्हा दाटून आले होते. तेव्हा रंगारी बाबांनी तिला कैद करून ठेवले होते. आज त्या शक्तीची ताकद वाढलेली आहे. काही मुलांनी अजाणतेपणी त्या शक्तीला जागृत केले आहे. तेव्हा आपल्याला एकदम नियोजनपूर्वक त्या शक्तीशी लढायचं आहे. जर डाव उलटला तर पूर्ण गाव बेचिराख होणार आहे आणि फक्त त्या प्रिन्सीचीच हुकूमत राहणार आहे. इकडे अतुल आणि मीना पळून पळून धापा टाकू लागले. त्यांना उलट्या होऊ लागल्या, पण ती क्रूर शक्ती त्यांचा पाठलाग करतच होती. धावत धावत आता ते मंदिराच्या दिशेने निघाले होते. मंदिर दृष्टिक्षेपात येताच त्या दोघांनी आपल्या पळण्याचा वेग अजून वाढवला, पण एकाएकी मीनाचा पाय घसरून पडला. ती अतुलला आवाज देऊ लागली. मुसळधार पावसात
तिचा आवाज काही अतुलपर्यंत पोहोचू शकला नाही. अतुलने कसे बसे मंदिर गाठले व तो धापा टाकू लागला. त्याने मागे वळून मीनाकडे पाहिले, पण मीना मात्र कुठेच दिसत नव्हती. आजूबाजूचा सर्व कानोसा घेतल्यावर त्याला ती दूरवर एका कोपऱ्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. मीनाचे आयुष्य त्या क्रूर शक्तीने संपवले होते. तिच्या रक्ताच्या धारा पावसाच्या पाण्याप्रमाणे वाट मिळेल तिकडे उगळत होत्या. अतुल निराश मनाने डोक्याला हात लावून हुमसून रडू लागला. त्याची एक चांगली मैत्रीण त्या क्रूर शक्तीने हिरावून घेतली होती. स्वातीचा पत्ता नाही. निनाद आणि मीना तर डोळ्यासमोर. त्याला आता स्वतःच्या जगण्याची लाज वाटत होती. तो तडक स्वतःहून मृत्यूच्या दाढे जायला निघाला, पण मंदिरातील पुजाऱ्याने त्याची समजूत घालत त्याला तिथेच बसवून ठेवले. सरपंच एक एक गोष्ट बारकाईने अंगारी बाबाची ऐकत होते. अंगारी बाबा पुढे सांगू लागले, तुमच्या गावातील जी 5 माणसे गायब झालीत त्यातील 4 जणांना प्रिन्सीने यमसदनी धाडले आहे. फक्त स्वाती जिवंत आहे. प्रिन्सीने स्वातीच्या मनात वाड्याबद्दल अनामिक आकर्षण निर्माण केले. त्याला भुलून ती मित्रांसोबत वाड्यापर्यंत गेली. प्रिन्सीच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत ती आता स्वातीला मारून ती पूर्ण करणार आहे. परवा अमावस्या आहे. अमावस्येचा दिवस साधून ती स्वातीच्या शरीरात प्रवेश करणार आहे. त्यामुळेच तिने आतापर्यंत स्वातीला जिवंत ठेवले आहे. जशी प्रिन्सी स्वातीच्या शरीरात प्रवेश करेल तशी प्रिन्सीची शक्ती कैक पटीने वाढणार आहे. त्या शक्तीत एवढी ताकद असेल की आडपुरच काय, आजूबाजूची 2-3 गावेही बेचिराख होतील. आणि फक्त इथे प्रिन्सीचीच हुकूमत राहील. ही सर्व गोष्ट ऐकून सरपंचांना दरदरून घाम फुटला होता. अंगावरचा घाम पुसत त्यांनी विचारले, या गोष्टीवर काही उपाय नाही का? तसे अंगारी बाबा म्हणाले, उपाय आहे, पण तो महाकर्म कठीण. अंगारी बाबांचे सर्व ऐकून सरपंच म्हणतात, गावच्या भल्यासाठी तुम्ही सांगाल ते करण्यास मी तयार आहे. फक्त तुम्ही उपाय सांगा. तसे बाबांनी उपाय सांगण्यास सुरुवात केली. हा उपाय खूप कठीण आहे, पण अशक्य नाही. आपल्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे. परवा रात्री ती आत्मा स्वातीच्या शरीरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे परवाचाही दिवस आहे, पण तो अमावस्याचा दिवस असल्याने त्या प्रिन्सीच्या आत्मेची शक्ती खूप वाढलेली असणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला या उपायाला उद्याच मार्गी लावायचे आहे. तर ऐका, आपल्याला वाड्यातून स्वातीला बाहेर काढून प्रिन्सीच्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीला आग लावायची आहे आणि पुढे टप्प्याटप्प्याने पूर्ण वाड्याला आगीच्या हवाली करायचे आहे. एकदा का प्रिन्सीच्या खोलीला आणि वाड्याला आग लागली की त्या वाड्याबरोबरच प्रिन्सीची आत्माही जळून खाक होणार आहे. पण यासाठी आपल्याला खूप काळजीपूर्वक योजना बनवावी लागणार आहे, कारण मुसळधार पावसामध्ये तो वाडा काही लवकर पेट घेणार नाही आणि ती आत्माही हे करू देणार नाही. तिच्यासमोर एक सावध सोडून तिला वाड्याच्या बाहेर गुंतवून आपल्याला वाड्यात प्रवेश करून काम फत्ते करायचे आहे. या सावजाचे काम करायला एक निर्भीड जिगरबाज व्यक्ती पाहिजे, जी आत्म्याला बाहेर थोपवून धरेल, कारण हे काम खूप जोखमीचे आहे. जगण्याची आशा फारच कमी आहे. जर ती व्यक्ती घाबरून गलीत गात्र झाली तर सर्वांचेच मरण निश्चित आहे. मग हे ऐकून सरपंच म्हणाले, असे आम्ही मरणार आहोत आणि तसेही, मग प्रयत्न करून मरायला काय हरकत आहे? हे ऐकताच अंगारी बाबांनी स्मितहास्य केले. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, असे म्हणाले. सूर्य मावळतीला झुकत होता. पावसाची संततधार सुरूच होती. अंगारी बाबांनी आजचा मुक्काम इथेच करण्याचा सल्ला दिला व तो सरपंचांनी मान्य केला. इकडे गावामध्ये अतुल आणि पुजारी खबरदारी म्हणून मंदिरातच झोपले. उद्याचा दिवस उजडताच सरपंच व गावकऱ्यांनी अंगारी बाबांचा आशीर्वाद घेतला व त्यांनी दिलेला अंगारा सोबत घेतला. त्यांचा निरोप घेऊन ते निघाले. त्यांनी गावाकडची वाट धरली. भोज डोंगर ओलांडत आडपूरच्या डोंगरावरून खाली येत ते थेट मारुतीरायाच्या मंदिरात येतात. पुजारी त्यांना काल घडलेल्या घटनेचा वृत्तांत थोडक्यात सांगतात. ते सर्व ऐकून सरपंच खाली बसून हुमसून रडू लागतात. त्यांचे आजोबा, त्यांची बायको आणि पोरं, गावातील सवंगडी सर्वांना त्या आत्म्याने यमसदनी धाडले होते. एकाएकी सर्वांना गमावल्यामुळे त्यांचे काळीज तुटत होते. अजूनही या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. ते स्वतःला सावरत अंगारी बाबांनी सांगितलेले वाड्यातील रहस्य आणि उपाय पुजाऱ्यांना सांगतात. अतुलही हे सर्व बारकाईने ऐकत असतो. पुजारी आणि अतुल हे सर्व ऐकून हवालदिल होतात. त्यांचा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. सर्व ऐकून पुजारी बोलतात, नक्कीच आपण आजच हा उपाय करायला पाहिजे. पण आपल्याकडे असे कोण आहे जे सावजाचे काम जिगरबाजीने करू शकतो? तसे सरपंच म्हणतात,
आहे एक, जो हे काम नक्की फत्ते करू शकतो. तो म्हणजे आपल्या गावातील जिगरबाज जनार्दन. तोच हे काम मार्गी लावू शकतो. असे म्हणत सरपंच तडक जनार्दनच्या घरी जायला निघतात. पुजारी सरपंचांना म्हणतात, काळजी घ्या आणि सावध राहा, लवकर परत या. होकार आरती मांडव लावत ते तिथून निघतात. गावात छिन्नविछिन्न मृतदेहांचा खच पडलेला असतो. कुणाचे हात नसतात, तर कुणाचे पाय, तर कुणाचे डोके नसते. मनाला असह्य होणारे ते दृश्य पाहताच ते वाट तुडवीत असतात. शेवटी ते जनार्दनच्या घरी पोहोचतात. घराचा दरवाजा उघडाच असतो. घरात ते डोकावून पाहतात, तर समोरचे दृश्य पाहून त्यांची उरली सुरली आशाही संपुष्टात येते. जनार्दन जमिनीवर निपचित पडलेला असतो. त्याची मान मुरगाळलेली होती. शरीरावर असंख्य जखमा, पोटही फाटले होते. रक्तांचा पूर वाहत होता. त्यांच्या घरच्यांचेही तेच हाल. ते मनाला न पाहणारे दृश्य पाहून ते माघारी फिरतात. वहारलेल्या मनस्थितीत ते मंदिरात परत येतात. सरपंचांचा पडलेला चेहरा पाहून पुजारी काय समजून जायचं ते समजून जातात. पुजारी त्यांना समजावत सांगतात, घाबरू नका, आपल्यावर मारुतीची कृपा आहे. तो नक्कीच यातून मार्ग दाखवेल. आता संपलं सर्व. आता कोणाच्या भरोशावर ही लढाई लढायची? आपला ढाणे वाघ जनार्दन पण नाही राहिला. आता ते शक्तीला कसे रोखायचे? असे सरपंच म्हणताच थोडा वेळ शांतता पसरते. मग अचानक अतुल बोलतो, मी पेलेने शिवधनुष्य. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मला काही झाले तरी काळजी करू नका, पण तुम्ही वाड्यात जाऊन तुमचे काम पत्ते करा. मी माझा पूर्ण जीव लावून त्या शक्तीला थोपटवून धरतो. असे घाबरून मरण्यापेक्षा लढून मरणार. अतुलचा तो आत्मविश्वास पाहून सरपंचांनाही नवीन ऊर्जा मिळते व ते पुढच्या कामाला लागतात. गावात जाऊन सोबत असलेले गावकरी केरोसिन, कापूस, कापडाची व्यवस्था करतात. सरपंची मनात योजना आखत असतात. संध्याकाळचे 5 वाजत आलेले असतात. पावसाचा जोर काही ओसरत नव्हता. मशाली बनवून तयार झाल्या होत्या, पण पावसापुढे आणि जोरदार हवेपुढे त्या तग धरत नव्हत्या. वेळ पुढे जात होती. 7च्या सुमारास अतुल, सरपंच आणि गावकरी मारुतीरायाचे आशीर्वाद घेऊन मोहिमेवर निघाले. पुजारीने अतुलला मारुतीरायाची गदा दिली व म्हणाले, यशस्वी भव. ही गदा तुला प्रत्येक संकटातून वाचवेल. त्या भर पावसात ते चौघेही वाड्याच्या दिशेने निघाले. वाड्याच्या अलीकडेच सरपंच व गावकरी थांबले. आता पुढे काम अतुलचे होते. अतुल वाड्याच्या समोर जाऊन उभा राहतो. इकडे तिकडे आपली नजर फिरवत ते आत्म्याचा कानोसा घेत असतो. 10-15 मिनिटांनी अतुलला आत्म्याची चाहूल लागते. ती अचानक अतुलच्या समोर येऊन उभी राहते. तसा अतुल गरबगळीत होतो, पण मन घट्ट करत जे बजरंगबलीची घोषणा देऊन गद्याचा एक दणका त्या आकृतीला देतो, तशी ती चेकाळते. अधिकच आक्रमक होऊन ती अतुलवर झडप घालते. पण अतुल त्या झडपेतून हलकेच निसटून गावाच्या दिशेने पळू लागतो. ती आत्माही त्याचा पाठलाग करू लागते. थोडं दूर गेल्यावर झाडीत लपून बसलेले सरपंच आणि 2 गावकरी धावत वाड्यात शिरतात. काळ्या कुट्टा अंधारात ते मशाली पेटवायला घेतात, पण काडी पेटी ओली झाल्यामुळे आग धरत नव्हती. ती काडी पेटीही सरपंच आणि गावकऱ्यांचा अंत पाहू लागली. आता फक्त शेवटचीच काडी उरली होती. हिने जर पेट नाही घेतला तर संपूर्ण गाव पेट घेणार होते. पण दैव बलवत्तर, ती काडी पेटली. तसे त्यांनी त्या मशाली पेटवल्या आणि त्या वाड्यात 1 शतकानंतर प्रथमच आग पेटली. ते सैरावैरा स्वातीला शोधू लागले. पूर्ण धुळीने जळमटाने तो वाडा भरून गेला होता. खाली सर्वत्र शोध घेत ते वरच्या मजल्यावर पोहोचले. एक एक खोली ते तपासत होते, पण स्वाती मात्र सापडत नव्हती. ती अतृप्त आत्मा अतुलचा पाठलाग करतच होती. अतुलने दिलेल्या हुलकावणीमुळे ती अधिकच क्रूर झाली होती. त्या आत्म्याने त्याला गाठून जोरदार प्रहार त्याच्या पाठीवर केला. तसा तो एका घराच्या भिंतीवर आदळला व त्याच्या हातातील गदा निसटली. ती आत्मा अधिकच चेकाळून व क्रूर होऊन वार करतच असते. अतुल त्या एका मागोमाग होणाऱ्या वारांमुळे जखमी होत होता. गावकऱ्यांना शेवटी पहिल्या मजल्यावरच्या शेवटच्या खोलीमध्ये निपचित पडलेली स्वाती आढळून येते. तसे तिला सरपंच उचलतात व खाली घेऊन निघतात. आत्म्याला वाड्यात काहीतरी चालले आहे याची चाहूल लागते. जखमी अतुलला तसे सोडून ती वाड्याच्या दिशेने वेगाने कूच करते. वाड्यामध्ये जाऊन ती त्या 2 गावकऱ्यांना भिंतीवर आपटून देते. त्यांच्या हातातील जळत्या मशाली आग न लावता तशाच खाली पडून राहतात. सरपंच हळूहळू जिना उतरून वाड्याच्या बाहेर येतात. तसे त्यांना समोर ती आत्मा उभी असलेली दिसते. स्वातीला घेऊन ते तसेच खाली पडतात.
ती आत्मा त्यांना एका झटक्यासरशी उडून देणार. तेवढ्यात तिच्या पाठीमागून अतुल एक गद्याचा जोरदार प्रहार करतो. तशी ती आपला मोर्चा पुन्हा अतुलकडे वळवते. सरपंच लागली स्वातीला वाड्याच्या बाहेरच्या झाडाजवळ बसवून पुन्हा आतमध्ये जातात. वर चढून गेल्यावर त्यांना ते 2 गावकरी कुठंच दिसत नाहीत. त्यांना समजून जाते की त्या दोघांनाही आत्म्याने यमसदनी धाडले. पेटत्या मशाली एका कोपऱ्यात पडलेल्या असतात. ते लागलीच धावत त्या मशाली हातात घेऊन एक एक खोली पेटवण्यास सुरुवात करतात. इकडे त्या आत्म्याने एका जोरदार फटक्यात अतुलला गार केले. आता ती आत्मा त्याची छाती फाडून त्याला कायमचे संपवणार. तेवढ्यात ती आत्मा पेट घेऊ लागली. इकडे वाड्यामध्ये सरपंचांनी तिची खोली पेटवून दिली होती व ते एक एक करत पूर्ण वाड्याला आग लावत होते. वाड्याने आता चांगलाच पेट घेतला होता. आकाशात धुराचे लोळ उठले होते. त्या जळणाऱ्या आत्म्यांची आर्त किंकाळी आसमंतात घुमत होती. मुसळधार पावसामध्येही त्या वाड्याने चांगलाच पेट घेतला होता. त्या आत्म्याला आज मुक्ती मिळाली होती. एवढ्या पावसातही वाड्याने ज्वलंत पेट घेतल्यामुळे नक्कीची मारुतीरायाची कृपा आहे हे सरपंचांना मनोमनी वाटले. हात जोडत ते मारुतीरायाचे आभार मानत होते. हळूहळू वातावरण सामान्य होत होते. सृष्टीतून जणू त्या अतृप्त आत्म्यांचा वास संपला होता. सरपंचांनी एक एक करत स्वाती आणि अतुलला मारुतीच्या मंदिरात नेले. पुजारी खूप धन्य झाले. त्यांना खात्री होती की साक्षात मारुतीराया त्यांच्या मदतीला धावला. सरपंचांनी गदा पुन्हा मंदिरात स्थापित केली. दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप दिली होती. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. अतुल आणि स्वाती अजूनही शुद्धीत आले नव्हते. अतुलला छातीत जोरदार मार लागला होता. स्वाती तर अनेक दिवस त्या वाड्यात पडून होती, त्यामुळे कमजोर पडलेली. सरपंच गावाच्या भयान रूपाकडे पाहून अस्वस्थ झालेले असतात. त्यांना गावचं निसर्ग वैभव आता पुन्हा उभं करावं लागणार होतं. स्वाती, निनाद, अतुल आणि मीनाच्या आईवडिलांना तातडीने सरपंच गावी बोलावून घेतात. काळजावर दगड ठेवून जे गावकरी या भीषण हाहाकारातून वाचले होते त्यांच्या समवेत मृत पावलेल्या सर्वांचे मृतदेह गावच्या स्मशानभूमीत आणून ठेवतात. पडलेल्या मृतदेहांचा खच उचलता उचलता सायंकाळचे 5 वाजलेले असतात. यथावकाश सर्वांचे आईवडील आणि गावकऱ्यांचे नातेवाईक गावात पोहोचतात आणि एकच आक्रोश सुरू होतो. सर्वांचे विधिवत अंत्यसंस्कार करून गावकरी आणि सरपंच गावाला पुन्हा उभारी देण्याचे काम करतात. स्वाती आणि अतुल अजूनही शुद्धीत आले नव्हते. दुसऱ्या दिवशी सरपंच गावकऱ्यांना सोबत घेऊन अंगारी बाबांचे आभार मानायला निघतात. जसे ते भोज डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतात तर काल तिथे असलेली पूर्ण कुटी त्यांना कुठेच दिसत नाही. त्या गावच्या एका वाटसरूला सरपंच विचारतात, अंगारी बाबांची पर्णकुटी काल इथे होती, आज ते कुठे गेले? तसा तो वाटसरू बोलला, अंगारी बाबांना हे जग सोडून 20 वर्ष झाली, तुम्हाला कुठून दिसले ते? तसा सरपंचांना दृष्टांत होतो. मारुतीरायानेच अंगारी बाबांचे रूप घेऊन मार्ग दाखवला आणि शेवटपर्यंत या लढाईत ते सोबत होते. त्यांनी परत गावी फिरून मारुतीरायाचे दर्शन घेतले व एवढ्या मोठ्या संकटातून सोडवल्याबद्दल आभार मानू लागले. इकडे स्वाती आणि अतुलचे डोळे हळूहळू उघडत होते. त्यांना शुद्धीत येऊन जेव्हा सर्व हकीकत समजली, स्वातीने जोरात टाहो फोडला. तिला समजून चुकले की माझ्या एका चुकीमुळे अख्ख्या गावावर नामुष्की आली. कित्येक जण मृत्युमुखी पडले. तिचे जीवलग निनाद आणि मीनाही हे जग सोडून गेले. तिला स्वतःला सावरता येत नव्हते. तुझा यात काही दोष नाही. त्या आत्म्यानेच तुझे भान हरपवले आणि तसे पण हे कधी ना कधी होणारच होते, असे म्हणून सरपंच तिची समजूत घालत होते. दुसऱ्या दिवशी स्वाती आपल्या विचारात गुंतली होती. त्या शक्तीला मुक्ती मिळाली आणि गावचं संकट कायमचं गेले म्हणून आनंदी व्हायचं की आपले जीवाभावाचे मित्र आणि कित्येक गावकरी यात देवाघरी गेले याचं दुःख करत बसायचं. त्या द्विधा मनस्थितीतच तिने शहराची वाट धरली. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.